नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या गणिताच्या तासिकेमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आजचा जो विषय आहे आपल्या प्रथम घटक चाचणी फर्स्ट युनिट टेस्ट, याच्यामध्ये आपला अभ्यासक्रम, आपला सिलेबस, त्याचप्रमाणे टेस्टमध्ये जो क्वेश्चन पेपर प्रश्नपत्रिका येणार आहे ती कशा स्वरूपाची असणार, प्रश्नपत्रिका किती गुणांची असेल, याच्यावरती ही तासिका आहे. या तासिकेमध्ये अभ्यासक्रम हे देखील सांगितलं जाईल. तर चला तर मग सेमी आणि मराठी माध्यमांची प्रश्नपत्रिका ही एकच असेल, फक्त भाषा बदल असेल. इयत्ता 6वीच्या वर्गांसाठी प्रश्नपत्रिका ही एकच आहे. मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम फक्त लँग्वेज भाषा बदल असेल. एकूण 15 गुणांची प्रश्नपत्रिका असेल. किती गुणांची असेल? 15 गुणांची असेल. जो अभ्यासक्रम आहे, सिलेबस आहे, आपले जे कंटेंट आहे, जे प्रकरणं आहेत ते 1 ते 4, म्हणजेच पहिला कंटेंट आहे बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री, भूमितीतील मूलभूत संबोध, भूमितीतील मूलभूत संबोध, बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री, याच्यावरती काही क्वेश्चन असतील. दुसरा आहे कोन, अँगल्स, टाइप ऑफ अँगल्स, देअर मेजरमेंट आणि त्यांची मापं, याच्यावरती प्रश्न असतील. तिसरा आहे पूर्णांक संख्या, पूर्णांक संख्या आणि त्याच्यावरती जे इंटिजर्स, पूर्णांक संख्येवर त्याचे कोणकोणते भाग आहेत, कोणकोणत्या संख्या आहेत, नॅचरल नंबर असतील, नैसर्गिक संख्या असेल, पूर्णांक संख्या असेल, ऋण संख्या असेल, धन संख्या असेल, पॉझिटिव्ह नंबर्स असतील, निगेटिव्ह नंबर्स असतील, संख्या रेषा असतील, याच्यावरती प्रश्नपत्रिका असेल. त्याचप्रमाणे ऑपरेशन्स ऑन फ्रॅक्शन, अपूर्णांकावरील क्रिया, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, ऑपरेशन्स ऑन नंबर्सवरती ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, आणि त्याच्यावरती उदाहरणं, असं एकूण 1 ते 4 असतील. या प्रकरणावरती 15 मार्काची चाचणी, 15 गुणांचे प्रश्न याच्यावरती असतील. ठीक आहे. आता आपण पाहणार या 15 गुणांचा विभागणी कशा प्रकारची असेल, किती प्रश्न असतील. या 15 मार्कामध्ये मुख्य 2 प्रश्न असतील. प्रश्नपत्रिका ही तुम्हाला प्रिंट आउट दिलेली असेल, प्रश्न तुम्हाला दिलेले असतील, रिकाम्या जागा, जोड्या लावा आणि प्रश्न सोडवा, असे विभाग केलेले असतील. आणि प्रश्नपत्रिका तुमच्या हातामध्ये आल्यानंतर तुम्हाला समजेलच की प्रश्नपत्रिका कशा प्रकारची. याच्यामध्ये आपण एवढंच तुम्हाला मी सांगेल
की पहिला प्रश्न जो असेल तो रिकाम्या जागा भरा, फिल इन द ब्लँक्स. पहिला प्रश्न जो असेल, पहिला प्रश्न त्याच्यातील पहिला ए डिव्हिजन, ए सेक्शन किंवा ए भाग, त्याच्यामध्ये रिकाम्या जागा भरा हा 4 मार्कांचा प्रश्न असेल. हा जो प्रश्न असेल 4 गुणांचा असेल, 4 मार्कचा हा क्वेश्चन असेल. या फिल इन द ब्लँक्समध्ये किंवा रिकाम्या जागामध्ये काय असेल हे तुम्हाला प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका हातात आल्यावर समजेल, परंतु कशा प्रकारचं असेल हे मी सांगू शकतो. ठीक आहे. रिकाम्या जागामध्ये आपल्या पाठ्यपुस्तकातील पहिल्या भागापासून ते जिथपर्यंत शिकवलंय त्या भागापर्यंत ठळक अक्षरात लिहिलेले असेल, व्याख्या असतील, डेफिनेशन असेल, रे म्हणजे काय, किरण म्हणजे काय, सेगमेंट म्हणजे काय, रेषाखंड म्हणजे काय, त्याचप्रमाणे कोणाचे प्रकार असतील, कोणाचे माप असतील, द मेजरमेंट ऑफ अँगल, अपोजिट नंबर, विरुद्ध संख्या, नैसर्गिक संख्या, नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, पॉझिटिव्ह नंबर्स अँड निगेटिव्ह नंबर्स. म्हणजेच काय, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, धन ऋण संख्या रेषेवरती ऑन द नंबर लाईन्सवरती अपोजिट नंबर कोणते आहेत ते करून ठेवायचे, किंवा कोणाचे माप, मेजरमेंट ऑफ अँगल्स. हे प्रश्न तुम्हाला रिकाम्या जागेमध्ये येतील, ते व्यवस्थित अभ्यास करून ठेवायचा आहे. पाठ्यपुस्तकातीलच प्रश्न असतील, सराव संच असेल किंवा नसतील, पण महत्त्वाच्या मुद्द्यावरती बोल्ड अक्षरामध्ये ठळक अक्षरात जे दिलेले आहेत त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न येईल. म्हणजेच पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पानापासून ते तुम्हाला सांगितलेल्या अभ्यासपर्यंत पुस्तक तुम्हाला बघायचं आहे. त्याच्यातीलच पुढचं बघा, बी किंवा ए झाला. बी मध्ये मॅच द पेयर, मॅच द फॉलोइंग किंवा जोड्या लावा, योग्य जोड्या लावा असा प्रश्न आहे. त्याच्यात तुम्हाला दिलेले आहेत ए गट, बी गट आणि मध्ये जी स्पेस असेल तिथं उत्तरे लिहिण्यासाठी जागा दिलेली असेल. कॉलम ए अँड कॉलम बी, सेंटरमध्ये आन्सर लिहिण्यासाठी जागा असेल. मग आपल्याला काय सवय आहे सेंटरमध्ये लिहिण्याची? तिरकस रेषा मारायच्या नाहीत, तिरकस बाण दाखवायचे नाहीत, समोरासमोर उत्तरं लिहायची आहेत. ए गट चेंज करता येणार नाही, ब गटातून उत्तर तुम्ही त्याच्या समोर लिहायचं आहे. ठीक आहे. सपोज ए गटामध्ये पहिलं उत्तर दिलेलं असेल, पहिला प्रश्न असेल राईट अँगल लिहिलेला आहे किंवा काटकोन दिलेला आहे, आणि बी मध्ये त्याचा काटकोनाचं माप, द मेजरमेंट ऑफ राईट अँगल दिलेलं असेल. किती असेल? 90 डिग्री, 90 अंश. तर बाण न दाखवता त्या कोणासमोर 90 अंश हे उत्तर आलं पाहिजे. राईट अँगलचं मेजरमेंट किती आहे? 90 अंश. काटकोनाचं माप किती आहे? तर 90 अंश. हे समोर आलं पाहिजे. तिरकस रेषा मारायच्या नाही, त्याच्या समोर उत्तर लिहिलं पाहिजे. ठीक आहे. एखादी संख्या आहे, त्याचा गुणाकार तिथं लिहिलेला असेल, त्याचं उत्तर तिथं आलं पाहिजे. एखादा कोण दिलेला आहे, त्या कोणाचं नाव काय, त्या ठिकाणी तुम्ही ते लिहायचं आहे, समोर लिहायचं आहे. ठीक आहे. हा देखील प्रश्न, बी प्रश्न देखील 4 मार्काचा असेल. 4 मार्क रिकाम्या जागा, 4 मार्क जोड्या लावा. ठीक आहे. आता उरले आपले 7 मार्क्स. उरले आता आपला 7
मार्क 7 गुणांचे प्रश्न. आता क्वेश्चन नंबर 2, प्रश्न क्रमांक 2, त्याच्यातील सोडवा असं दिलेलं असेल. सोडवा तर काय, सूचनेनुसार सोडवा. त्या ठिकाणी तुम्हाला काही सूचना दिलेली असेल, इन्फॉर्मेशन दिलेली असेल. सॉल्व द क्वेश्चन अकॉर्डिंग टू द इन्फॉर्मेशन. सूचनेनुसार प्रश्न सोडवा किंवा सोडवा असा प्रश्न दिलेला, सॉल्व असा प्रश्न असेल तो सोडवायचा आहे तुम्हाला. ते 3 किंवा 4 क्वेश्चन असतील. ते प्रत्येक प्रश्न 2 मार्काला असेल. किती मार्काला असतील? 2 मार्काला असतील. त्या ठिकाणी वरती प्रश्न असेल, वरती क्वेश्चन असेल, त्याच्याच खाली स्पेस दिलेला असेल, जागा दिलेली असेल, ते तुम्हाला सोडवायचं आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असतील. ठीक आहे. सॉल्व मध्ये काय असेल तर एखादं तुम्हाला द मेजरमेंट दिलेलं असेल अँगलचं 100, 90, 120, 150, तर त्याचं काय करावं लागेल तुम्हाला, तो कोन काढायचा आहे. ड्रॉ अ अँगल्स असं येऊ शकतं. किंवा आपला जो ऑपरेशन्स ऑन फ्रॅक्शन किंवा अपूर्णांकावरील क्रिया, ॲडिशन पाहिलं आपण, सबट्रॅक्शन पाहिलं, बेरीज पाहिली, वजाबाकी पाहिली, याच्यावरची उदाहरणं तुम्हाला दिलेली असतील. ठीक आहे. किंवा आता हे सांगितलेलं तुम्हाला मी, भूमितीतून मूलभूत एखादं रेषाखंड काढायला दिला असेल, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला ते येतील. आणि ते पूर्णचे पूर्ण शेवटच्या स्टेप बाय स्टेप, पायरी पायरीने ते गणित तुम्हाला सोडवावे लागतील. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 हा 6 मार्काचा असेल. म्हणजेच 3 एक्झाम्पल्स, 3 उदाहरणं तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले असतील. सूचना वाचायची आहे, त्या सूचनेनुसार ते सोडवायचे आहे. ठीक आहे. आता काही प्रश्न त्या ठिकाणी दिलेले असताना जास्तीचे प्रश्न नसतील, कारण की 15 मार्काचे आपण जास्तच काय देणार. आणि म्हणून पेपर सोडवत असताना पेनाचाच उपयोग करायचा आहे, बॉल पेनचाच उपयोग करायचा आहे. ठीक आहे. आणि 2 किंवा 3 मार्काचे जे प्रश्न असतील ते तुम्हाला अँगल्स दिलेले असतील किंवा मेजरमेंट ऑफ अँगल दिलेले असतील किंवा नंबर्स दिलेले असतील किंवा संख्या रेषेवरती तुम्हाला ती संख्या दाखवायची आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबर तुम्हाला दाखवायचा आहे, किंवा विरुद्ध संख्या लिहायची आहे, ऋण संख्या लिहायची आहे, धन संख्या तुम्हाला ती विचारलेलं असेल तसा प्रश्न लिहायचा आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 1 पहिला प्रश्न असेल 8 मार्काचा, 8 गुणांचा असेल, ए अँड बी. क्वेश्चन नंबर 2 हा 7 मार्काचा असेल, 7 मार्कचा असेल. असे आपले 15 मार्काचे ते प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. सुटसुटीत सोडवायचं आहे, घाई करायची नाही. ठीक आहे. पेन्सिलीने सोडवायचं नाही, बॉल पेनचाच उपयोग करायचा आहे. त्या ठिकाणी सर्व तुम्हाला रेडीमेड प्रश्न दिलेले असतील, जागा असेल, फक्त हातात पेन घ्यायचा आहे आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. जर यदाकदाचित असं येऊ शकतं, जर एका पेजवर शेवटचा प्रश्न मावत नसेल तर काय करायचं आहे, बॅक साईडला लिहायचं आहे, मागच्या बाजूला लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. आणि वर्ग शिक्षकांनी दिलेल्या सूचनांचं पालन करायचं आहे. वर्ग शिक्षकांनी तुम्हाला सूचना सांगितलेलीच असतील की दिलेल्या वेळेमध्ये तुम्ही शाळेमध्ये यायचं आहे, प्रश्नपत्रिका घेऊन जायच्या आहेत आणि दिलेल्या दिवशी, दिलेल्या वेळेला, दिलेल्या तारखेला त्या प्रश्नपत्रिका तुम्हाला जमा करायच्या आहेत. वरती सुरुवातीलाच तुम्हाला ते परीक्षा नंबर पण वर्ग शिक्षकांनी दिलेले असतील. परीक्षा नंबर हा अचूक लिहायचा आहे, नाव लिहायचं आहे, जेणेकरून आम्ही
वर्ग कोणता आहे, तुकडी कोणती आहे आणि ही विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी कोणत्या वर्गात आहे हे आम्हाला समजतं. आणि म्हणून नाव, तुकडी आणि परीक्षा क्रमांक लिहिण्यास विसरू नये. जर नाव आणि परीक्षा नंबरच लिहिला नाही तर आम्हाला समजायला मार्ग नसतो. आम्ही प्रत्येक विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीचं अक्षर ओळखत नाही. ठीक आहे. ठरलेल्या वेळेतच यायचं आणि ठरलेल्या वेळेमध्येच तो पेपर द्यायचा आहे. एक एक पेपर शाळेत आणून द्यायचं नाही. शाळेमध्ये तुम्हाला पूर्ण बंच मिळेल आणि पूर्णचं बंच तुम्हाला शाळेमध्ये आणून द्यायचा आहे. शाळेतून दिलेल्या प्रश्नपत्रिकेवरच उत्तर तुम्हाला लिहायचे आहे आणि याच्यावरच पुढचं भविष्यामध्ये तुमचा निकाल ठरणार आहे. ठीक आहे. प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये किंवा त्या दिवशी तुम्हाला काही अडचण आली तर आमचा नंबर त्या ठिकाणी किंवा आमचा नंबर तुमच्याकडे आधीचा आहे. ठीक आहे. एकदम सुटसुटीत आणि सोप्या भाषेमध्ये आणि सोपी प्रश्नपत्रिका काढलेली आहे. जास्तीत जास्त मार्क मिळाले पाहिजेत. ठीक आहे. आणि 15 मार्काच्या वर तुम्हाला मिळणार नाही. 15चे 15 कसे मिळतील अशा स्वरूपाचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. परीक्षेसाठी आपल्या शालेय परिवारातर्फे सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि तुमची चाचणीची पेपर चांगले जावोत, चांगले मार्क मिळवत. ठीक आहे. जर चाचणीचे मार्क, चाचणीचे पेपर तुम्ही दिले नसाल तिथे तुम्हीच जबाबदार असणार. आम्ही वारंवार सांगतोय, सूचना देऊन काही फरक पडत नाही आहे. पेपर झाला की त्या दिवशी तो द्यायचा, जेणेकरून तुम्हाला अजून आपल्याला पुढे 6 माही पण घ्यायची आहे. ठीक आहे. चला तर मग भेटूया. बाय.